श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिग्री ऑफ कंपॅरिझन बघितलं आहे. त्यामध्ये डिग्रीचे 3 प्रकार बघितलेले आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आणि पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघितले आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला डिग्रीचे प्रकार तुमच्या लक्षात येतील. आज आपण कंपॅरेटिव्ह डिग्री टू पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते पाहणार आहोत. आता कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे काय ते. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय ॲडजेक्टिव्हचे दुसरं रूप येतं आणि त्यानंतर काय दॅन येतं. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय ॲज आणि त्यामध्ये काय ॲडजेक्टिव्हचे पहिले रूप आणि पुढं आणि पाठीमागं ॲज आणि ॲज येतं. आता आपण एक्झाम्पल बघूया की कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसे करायचे ते. राम इज टॉलर दॅन श्याम हे काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. तुम्ही इथं बघितलं तर टॉलर हे काय आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप म्हणजे विशेषणाचं दुसरं रूप आलेलं आहे. राम इज टॉलर दॅन श्याम म्हणजे राम हा काय आहे, श्यामपेक्षा उंच आहे. आता याचा आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं होणार आहे, तर श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम म्हणजे श्याम इथं लास्टला श्याम आलेला आहे ते इथं पुढं घ्यायचं आहे आपल्याला श्याम. आणि इज इथं आहे ते इज आहे असं घ्यायचं आहे. आणि नॉट का तर ह्या म्हणजे वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून नॉट घ्यायचं आहे. आणि ॲज टॉल ॲज म्हणजे टॉल हे काय आहे, ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप आहे आणि त्याच्या पुढं आणि पाठीमागं ॲज यूज करायचं आहे. श्याम इज नॉट ॲज टॉल ॲज राम. आता दुसरं बघा एक्झाम्पल. द पेन इज मायटर दॅन द सॉर्ड. ह्याचं काय होणार, मायटर हे काय आलेलं आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं हे एक्झाम्पल आहे. मायटर हे काय आलेलं आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप. आता ह्याचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं होणार आहे, द सॉर्ड म्हणजे हे सुरुवातीला येणार आहे, नंतर इज येणार आहे आणि नॉट आणि नंतर काय ॲज. आणि मायटरचं काय होणार आहे, तर ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप मायटी होणार आहे. ॲज द पेन, ॲज मायटी ॲज द पेन. द सॉर्ड इज नॉट ॲज मायटी ॲज द पेन. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया कंपॅरेटिव्ह डिग्रीचं. शी वॉज वायझर दॅन हर मदर. आता इथं तुम्ही बघितलं तर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं तुम्हाला कसं ओळखलं जातं, तर हे ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप येतं. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करायचं आहे, हे लास्टला आलेलं आहे हर मदर ते फर्स्टला घालायचं आहे, हर मदर. आणि इथं ऑज आहे त्यामुळे इथंही ऑज येणार आणि ह्यामध्ये काय नॉट यूज करायचं आहे. आणि ॲज वाईज ॲज इथं वाईज का आलेलं आहे, तर वायझरचं म्हणजे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप काय होतं, तर वाईज होतं. हर मदर वॉज नॉट ॲज वाईज ॲज शी. आता फोर्थ एक्झाम्पल बघा. यू आर बोल्डर दॅन आय हे काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. बोल्डर हे काय आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे. आता हे पॉझिटिव्ह डिग्रीचं कसं होणार आहे, इथं एंडला आय आलेला आहे, हे फर्स्टला आय येणार आहे. इथं आर आहे पण आयच्या समोर आपण आर वापरू शकत नाही, त्यामुळं आयच्या समोर एम वापरलं जातं. आय एम नॉट ॲज बोल्ड ॲज यू. बोल्डरचं पहिलं रूप काय होणार आहे, बोल्ड होणार आहे आणि त्याच्या पुढं आणि पाठीमागं काय येणार आहे, ॲज आणि ॲज येणार आहे. आय एम नॉट ॲज बोल्ड ॲज यू. आता फिफ्थ एक्झाम्पल बघा. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं काय आहे, लाईट इज फास्टर दॅन साऊंड. इथं फास्टर काय आहे, ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप आहे. आणि याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय होणार आहे, साऊंड इज नॉट ॲज फास्ट ॲज लाईट. म्हणजे इथं नॉट तर यूज करावं लागणार आहे का तर अर्थ चेंज होऊ नये म्हणून. आणि फास्ट ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप आणि त्याच्या समोर आणि पाठीमागं ॲज आणि ॲज. साऊंड इज नॉट ॲज फास्ट ॲज लाईट. स्टुडंट्स, आता आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघूया. आता गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, त्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप येतं आणि त्याच्या अगोदर द वापरलं जातं. आणि पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, तर ॲज आणि ॲजच्यामध्ये काय येणार आहे, ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप येणार आहे.
आता आपण एक्झाम्पल बघूया की सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर करायचं. आता हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. राम इज टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आणि हे कसं ओळखायचं तर ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप ह्यामध्ये असणार आहे. राम इज टॉलेस्ट, हे टॉलेस्ट काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आहे. आता ह्याचं आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर करायचं बघा. हे सुरुवातीला काय नो अदर घालायचं. नो अदर बॉय इन द क्लास ॲज टॉल ॲज राम. नो अदर का घालायचं, का तर त्या म्हणजे ह्याचा अर्थ चेंज होऊ नये म्हणून. नो, आता ह्याचं बघितलं तर राम इज टॉलेस्ट बॉय इन द क्लास. ह्याचा काय होता अर्थ, तर राम हा क्लासमधील सगळ्यात उंच मुलगा आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ह्याचा अर्थ चेंज होऊन द्यायचा नाही म्हणून नो अदर घालायचं आहे. नो अदर बॉय इन द क्लास ॲज टॉल ॲज राम. म्हणजेच राम एवढा उंच क्लासमध्ये कोणीच नाही आहे, म्हणजे नो अदर कोणीच नाही, म्हणूनच नो अदर घालायचं आहे. आणि नंतर ॲज आणि ॲडजेक्टिव्हचे पहिले रूप म्हणजे टॉलेस्टचं पहिलं रूप काय होणार आहे, टॉल होणार आहे. टॉल ॲज राम. आता सेकंड एक्झाम्पल बघा. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. हे कशाचं एक्झाम्पल आहे तर सुपरलेटिव्ह डिग्री. का तर बिगेस्ट हे काय आलेलं आहे, ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आलेलं आहे. आता आपण ह्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय घालायचं आहे म्हणून सांगितलं आहे तर नो अदर. नो अदर सिटी. आता हे पुढचं सगळं म्हणजे वर्ड्स वापरायचे आहेत. सिटी इन इंडिया. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. बिगेस्टचं म्हणजे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप काय होतं तर बिग होतं. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज बिग ॲज मुंबई. आता तिसरं एक्झाम्पल बघूया आपण. रोहन इज द लेजिएस्ट बॉय इन द क्लास. हे काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे. का तर लेजिएस्ट म्हणजे काय तर ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं तर नो अदर सगळ्यात सुरुवातीला येणार आहे. नो अदर बॉय इन द क्लास. हे आहे असे वर्ड्स पुढचे वापरायचे आहेत. नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज. लेजिएस्टचं ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप होणार काय आहे, लेझी ॲज रोहन. नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज लेझी ॲज रोहन. आता फोर्थ एक्झाम्पल बघा. औरंगाबाद इज द नियरेस्ट एअरपोर्ट. हे काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. त्याला आपण काय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं करायचं आहे तर सगळ्यात आधी काय नो अदर वापरायचं आहे. नो अदर एअरपोर्ट इज ॲज. नियरेस्टचं काय होणार आहे, नियर होणार आहे. नियर ॲज औरंगाबाद. आता फिफ्थ एक्झाम्पल बघा. अमिताभ इज द मोस्ट पॉप्युलर हिरो इन इंडिया. ह्यामध्ये मोस्ट पॉप्युलर हे काय आहे म्हणजे ॲडजेक्टिव्हचं तिसरं रूप आहे. त्यामुळे हे काय आलेलं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता त्याचं काय पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला करायचं आहे तर ते कसं होणार आहे, नो अदर. सगळ्यात सुरुवातीला पॉझिटिव्ह डिग्री करताना काय वापरायचं आहे आपल्याला, नो अदर हिरो इन इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज अमिताभ. कारण हे काय आपल्याला ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप वापरायचं आहे. मोस्ट पॉप्युलरचं काय येणार आहे, पॉप्युलर हे ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप येणार आहे. नो अदर हिरो इन इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज अमिताभ. तर स्टुडंट्स अशा पद्धतीनं मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर होते आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर होते ते बघितलं. तर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.